निवेदिता शराफ त्यांनी एका कार्यक्रमात कुठल्या संमेलनात काय बोलले, तर मी भाजपची भक्त आहे म्हणे. आता ह्याच्या अगोदर महेश कोठारे साहेब बोलले होते. काही जण बोलतात आता निवेदिता शराफ का बोलले, कारण अशोक सराफांना काय तो महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला ना. बघा हे सगळं कसं असतं ना, हे सगळे पुरस्कार आणि इतर सगळ्या गोष्टी, आता उद्या कोणी जर का सांगितलं ना की भारतरत्न मिळणार आहे, तर हे पक्षामध्ये जातील पण कामं पण करतील, इतर सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याच्यामुळे होतं आहे काय, मग महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण होतो की साला हे कलाकार एवढे मोठे जुने आहेत, ते स्वतः भाजपला पाठिंबा देतात. पण मी तुम्हाला खरं सांगतो, जसं राजकीय नेत्यांवर किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांवर काय करून फोर्सफुली हे जे पक्षात आणलं जातं ना, तसंच काहीचं हे प्रकरण आहे. त्यांच्या मनात भाजप नसतं, त्यांच्या हृदयात कुठं भाजप नसतं, काय नसतं. फक्त आणि फक्त त्यांचं तोंड खोलण्यासाठी काय काय गोष्टी करायला लागतात. जसं बघा प्रत्येकाची जशी की असते ना, तशा गोष्टी पुरवल्या जातात आणि मग ते भाजपचे भक्त होतात. आता कसं आहे, मला मराठी माणसाला फक्त सांगायचं, हा व्हिडिओ छोटा असणार आहे माझा, मराठी माणसाला फक्त सांगायचं आहे, तुम्ही ह्यांच्या बोलण्यात येऊ नका. कारण वरच्या लेवलला ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत. वरच्या लेवलला तुम्हाला फक्त काहीतरी गोष्ट पाहिजे असेल ना, तरच तुम्हाला असं स्टेटमेंट द्यावं लागतं. आपल्या सामान्य माणसांना काय लागतंय, आता ह्यांची हाऊस काय असणार आहे तुम्हाला माहिती आहे, जे मिळालं आहे त्यांना. आता मिळाल्याच्या नंतर काय, तर बाबा एक स्टेटमेंट द्यायला काय हरकत आहे, दिलं. आणि सरकारमध्ये जे असणार ना, हे कलाकार त्यांच्या मागे पळतात. सरकारमध्ये जे असणार ना, हे काही जे असतात ना लवंडे, त्यांच्या मागे फिरतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, आपण हे त्यांच्या मागे फिरत असताना आपला महाराष्ट्र हा जो आहे ना धोक्यात टाकतोय, आपल्या महाराष्ट्र त्यांच्या घशात टाकतोय, हे आपण विसरून जातो. आणि मला खरंच कुठेतरी खेद वाटतोय. आज मराठीतले बरेच कलाकार आहेत जे राजसाहेबांबरोबर, उद्धव साहेबांबरोबर, त्यात सिद्धार्थ जाधव असतील, भरत जाधव असतील, संजय नार्वेकर आहेत, इतर काही लोक आहेत, तेजस्विनी पंडित आहेत. पण नावं आता बोलायला लागलो तर भरपूर आहेत जे राजसाहेबांना मांडतात. त्यांना माहिती आहे की राज ठाकरे एकच माणूस आहे जो या मराठी चित्रपटसृष्टीला आजपर्यंत तो मदतीला आला आहे. मल्टिप्लेक्स, इतर सगळ्या गोष्टी मिळवून दिल्या आहेत. पण ह्यांना काय बोलायचं ना साला मला कळत नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ह्यांच्याबद्दल 2 शब्द तुम्ही काय सांगाल ना, हे पण मला सांगा. हा व्हिडिओ मला काय जास्त मोठा नाही करायचा आहे, फक्त तुमचे डोळे उघडण्यासाठी. हे का करतात ना ते मला सांगायचं आहे. काहीतरी त्यांचा स्वार्थ असतो ना, त्यामुळे हे स्टेटमेंट असतं. आणि त्याच्यामुळे राजसाहेबांचे, उद्धव साहेबांचे काय भक्त नसतात, ते फक्त समर्थक असतात. आणि त्याच्यामुळे मी पण स्वतः राज समर्थक आहे, बाकी इतर सगळे समर्थक आहेत. भक्त हे काय लावलं आहे ना, मी तुम्हाला जसं सांगितलं आहे, मी तो माझ्या व्हॉट्सअप स्टेटसला ठेवला होता व्हिडिओ, की मोदींनी 4-5 स्ट्रॅटेजी करून ठेवल्यात. एक तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी, ती आता ती IT सेलमध्ये त्याचं रूपांतर झालं आहे. दुसरं म्हणजे हिंदू खतरे में, असं ते लोकांच्या डोक्यामध्ये चक्र फिरवलं आहे. हिंदू ह्यांचंच सरकार, सगळ्या गोष्टी ह्यांच्यात, पण तरी हिंदू खतरे में. काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं साला, तेव्हा हिंदू खतरेत नव्हतं काय, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि तिसरं काय, तर मोदींना देव बनवून ठेवलेलं आहे. आम्ही मोदी भक्त म्हणजे भक्त कोणाचा असतो, तर ते बाबा भक्त म्हणजे ते म्हणजे झाले देव. हे सगळं आहे ना डोक्यात घातलं आहे. भक्त हा शब्द कधीच नव्हता, हा भक्त शब्द मोदी आल्याच्या नंतर आला. ते देव बनवून ठेवलं आहे, काही ठिकाणी मूर्त्या पण त्यांच्या लावल्यात असो. आणि चौथं म्हणजे काय, तर बाबा रे मोदीच फक्त भारत देशाला वाचू शकतात. अखंड हिंदुत्व, काय अखंड हिंदू राज्य. साला अखंड हिंदू राज्य म्हणजे नक्की काय, हे या भाजपच्या लावारीस भक्तांना विचारलं ना, तर त्यांना सांगता पण येणार नाही ते काय. आणि मी तुम्हाला सांगतो ना, खरंच ग्राउंड लेवलची परिस्थिती ही. 500 जरी कमेंट आपण पाहिलं ना एखाद्या पोस्टवर, 490 तर त्यांच्या ऑपोजिट असतात कमेंट. ह्यांना मतदान कोण करतं तेच कळत नाही. ह्या सगळ्या गोष्टी कसं असतं ना, फक्त पैसा, सत्ता हे जेव्हा फिरेल ना, तेव्हा इकडचं तुम्ही बघा, भाजपची जी परिस्थिती आधी होती ना, तशी परिस्थिती होईल. पण एकदा हे फिरलं पाहिजे, ही सत्ता फिरली ना, की बघा हे सगळे काँग्रेस, सेना, मनसे सगळ्यामध्ये मिक्स होतील. हे पदाधिकारी कोणाचे नाही आहेत भाजपमधले जे काम करणार आहेत, ते फक्त पैशाचे, सत्तेचे आणि इतर सगळ्या गोष्टीचे. तुर्तास सांगतो मित्रांनो, मला असं वाटतं मराठी माणसाने संभ्रम करू नका, एवढंच मला सांगण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ आहे. बाकी ह्यांना जे मिळालं आहे त्यासाठी म्हणून त्यांचं ते स्टेटमेंट आहे, एवढंच सांगेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.